Mrs. Meera Kulkarni, one of my friends. She teaches Japanese since last 20 years. Basically, she is a PhD in zoology, पुणे विद्यापीठ. त्याच्यानंतर तिने कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि ॲनिमेशनचं शिक्षण घेऊन 8 वर्ष त्या क्षेत्रात वेब डेव्हलपमेंटचं काम केलं आहे. त्यासाठी प्रशिक्षणही देते. 2003मध्ये इंडो जॅपनीज असोसिएशनमध्ये जॅपनीज भाषा शिकायला तिने सुरुवात केली. 2008 पासून गेली 14 वर्ष ती तिथे जॅपनीज भाषा शिकवते. 2013मध्ये जपान फाउंडेशनतर्फे जपानी भाषा शिक्षक म्हणून ती 3 महिने जपानला गेलेली होती आणि तिथं टीचर्स ट्रेनिंग कोर्सने सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे. TCS आणि इरा इत्यादी कंपनींसाठी जपानी भाषेची कॉर्पोरेट ट्रेनर म्हणूनही ती काम करते. IIT करून जपानला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जपानी कंपनीतर्फे प्रशिक्षणात ती सहभागी असते. तर मी मिसेस मीरा कुलकर्णींना विनंती करते की त्यांनी जॅपनीज भाषेबद्दल माहिती सांगा. नमस्कार, मी मीरा कुलकर्णी. मी मराठीतच बोलणार आहे कारण मातृभाषेत जास्त सोपं वाटतं मला बोलायला, म्हणून आपण मराठीत बोलणार. तर जपानी भाषा मी शिकण्यामागचं पहिलं कारण हे होतं की मी ॲनिमेशनच्याच फील्डमध्ये होते. त्यामुळे मला खूप एक ती उत्सुकता होती की जपानी कला म्हणा किंवा त्यांची टेक्नॉलॉजी म्हणा की तेव्हासुद्धा म्हणजे 1995ला सुद्धा त्यांची जी ॲनिमेशन्स आणि यायची ती इतकी सुबक आणि सुंदर असायची की असं वाटायचं की ही लोक काय विचार करून काम करत असतील. तसंही दुसऱ्या महायुद्धानंतर जी जपाननी सगळी प्रगती केली ती आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्या फिजिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी कशातून बरारी घेऊन आज तो देश कुठे आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे जगभरात रिसेशनचे असे इतके प्रॉब्लेम्स आले तरी जपान फारसं डळमळलेलं आपल्याला आढळत नाही. आत्ताची कंडिशनविषयी मी बोलत नाही, सध्या सगळीकडेच खूप प्रॉब्लेम आहे. पण अदरवाईज जपान हा एक अतिशय कायम ग्रोथ दाखवणारा देश आहे असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या उत्सुकतेपोटी मी जेव्हा माझ्या डिलिव्हरीनंतर काही दिवस मला असं होतं की आता काय करून मुलाला पण सांभाळायचं होतं, त्यामुळे पूर्ण वेळाची नोकरी शक्य नव्हती आणि म्हणून मी जपानी शिकायला घेतलं. दॅट वॉज द ओनली, म्हणजे काही असं खूप मोठं कारण, खूप महान काही मला करायचं होतं असं खरंच तेव्हा नव्हतं. पण मी ते शिकायला घेतलं आणि मला त्याची खरंच आवड लागली आणि आता तर मी त्याच्यातच काम करते. तर आधी मी भाषेविषयी सांगणार आहे की कशी आहे जपानी भाषा. तर जपानी भाषेमध्ये 3 लिप्या आहेत, हिराकाना, काताकाना आणि कांजी. जपान हा चायनापासूनच विराजलेला देश एक प्रकारे म्हणता येईल. त्यामुळे चायनीज कांजीचा त्यांच्यावर इन्फ्लुएन्स असणं किंवा कांजी वापरात असणं ही खूप ऑब्व्हियस गोष्ट होती. हिराकाना त्यांनी स्वतः डेव्हलप केली आणि काताकाना मात्र जसं टेक्नॉलॉजी वाढत गेली जगभर आणि एकेकाळी जो म्हणजे जे रेस्टॉरेशन पिरियड म्हणतो आपण त्याला, की जेव्हा त्याच्या आधी जपानचा सगळ्या देशाशी जगाचा संपर्क बंद केला होता त्यांनी, एक एदो एरा म्हणून जो होता त्याच्यामध्ये, तेव्हा बाहेरच्या जगाशी संबंध आला तेव्हा असं जाणवलं की आपल्या भाषेमध्ये अनेक शब्द किंवा हे आपण नाही घालू शकणार कारण फॉरेनर्ससाठी जर तुम्ही तुमची सगळ्या सीमा हे करता, खुल्या करता, तेव्हा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून त्यांनी एक 3री लिपी डेव्हलप केली. याच्यावरूनच ती लोक किती कामसू असतील याचा आपण विचार करू शकतो की त्यांनी त्याच भाषेत त्याच अक्षरात ते काहीच बसवलं नाही, त्यांनी त्याच्यासाठी एक नवीन लिपी तयार केली, ती काताकाना. आणि मग जपानी जेव्हा लिहितात तेव्हा या तिन्हीचं एकत्रित मिश्रण करून ते लिहितात. त्यामुळे जपानी भाषा ही खरंच जगातल्या अवघड भाषांपैकी एक समजली जाते. मी कोणालाही गाजर टाकणार नाही की जपानी खूप सोपं आहे, घ्या ॲडमिशन आणि नाही. त्याच्यासाठी खरंच आवड पाहिजे, कष्ट करायची तयारी पाहिजे कारण या तिन्हीचं मिश्रण करून ते लिहितात. नुसत्या कांजीच 2000पेक्षा जास्त आहे, त्याची कॉम्बिनेशन्स असतात. सो यू कॅन इमॅजिन की ह्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला खरंच किती डेडिकेशनची गरज आहे. मग आपल्याला एवढ्या सगळ्या यायला लागतात का? तर अजिबात नाही. मला स्वतःला पण एवढा येत नाही. मी आता गेली एवढे वर्ष शिकवते पण मला काही सगळ्या कांजी येत नाही. पण आपल्याला तेवढ्या येण्यासाठी मदत करणारे इथे शिक्षक आणि क्लासेस खूप आहेत. मी स्वतःच्या संस्थेत शिकले की आता आम्हाला 51 वर्ष पूर्ण झाली जपानी शिकवायला लागली माझ्या संस्थेला. म्हणजे ही किती जुनी काळापासून आपली मुलं किंवा आपल्याकडे विद्यार्थी जपानी शिकत असतील हे तुम्ही इमॅजिन करू शकता. सो हे काही नवीन आलेलं पीक नाही आहे की जपानी शिकू. काही काळापासून लोक जपानी शिकवायचे. 1975 साली आमची पहिली विद्यार्थी जपानला गेली शिष्यवृत्तीवर. म्हणजे आपल्याला कळू शकतं की अगदी काही अवघड नाही आहे, कोणीच शिकू शकत नाही अशातला भाग नाही. तुम्ही विचार केला तर त्याकडे लोकांची शिक्षण किती असेल. त्या ह्याच्यात जपानी शिकून जर तुम्ही जपानला जाऊ शकता तर सध्याच्या काळात आपण कोणीही जाऊ शकतो. तर जपानीची भाषेचं मग सिमिलॅरिटी कुठे आहे, म्हणजे का आपण पटकन शिकू शकतो, तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की त्यांचं आणि आपलं व्याकरण सारखं आहे. जसं या म्हणल्या की कर्ता कर्म क्रियापद हे सोपं लॉजिक आहे.
जशी अव्यय आपल्याकडे असतात, म्हणजे आपण मराठीच्या व्याकरण शिकताना सलाते सलानाते ऊन ऊन पंचमी हे जे त्या काळी काय पाठ केलं ते सगळं कसं त्या कसं जपानीमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला एकदा ती अव्यय ती पार्टिकल्स ओळखीची झाली की वाक्याची रचना करायला आपल्याला अवघड जात नाही. तो शब्द जपानी सुचला किंवा माहिती असला तर आपण जपानीमध्ये छान अर्थपूर्ण वाक्य नक्की तयार करू शकतो. म्हणून आपल्याला जपानी सोपं जातं. एस्पेशली मी म्हणेन की बाकीच्या भाषांचं मला माहिती नाही, पण मराठी जसं आपण बोलतो ते इतकं जपानीला सारखं आहे की आपल्याकडच्या वाक्प्रचार आणि म्हणी आपण म्हणतो, म्हणजे इडियम्स अँड फ्रेजेस. सध्याच्या मुलांना वाक्प्रचार आणि म्हणी शब्द माहिती असतील तरी मला माहिती, पण जसं आपण म्हणतो की एका दगडात दोन पक्षी, तसं जपानीमध्ये सुद्धा इची नीतोई, म्हणजे एक दगड आणि दोन पक्षी अशी म्हण आहेच आहे. इतकं सिमिलॅरिटी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे की वाक्प्रचार वगैरे असं आपल्याला ठाई जाणवतं की अरे हा तर मराठीत पण असाच आहे की. मग आपण काय म्हणतो की गाढवाला गुळाची चव काय, तसं बुद्धानी व मांजू म्हणजे डुकराला मोत्याची काय किंमत, किती सेम आहे. म्हणजे आपणही गाढव घेतलं ते मूर्ख असतं म्हणून त्याला चांगलं वाईट कळत नाही, तसं त्यांनी डुक्कर घेतलं, एवढाच फरक आहे. पण अदरवाईज जर तुम्ही बघा तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सेम आहेत की मराठी मुलं त्याच्यात नक्की पुढे जातात आणि जातातच. हा 100% अतिशय मी छातीलोटपणे सांगू शकते, कारण गेली इतके वर्ष मी तो आलेख बघते की आपली मुलांना ती भाषा सोपी वाटते, जवळची वाटते आणि आपली मुलं ती नक्कीच योग्य त्या रीतीने आणि फार चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतात. दुसरं आणखी जपानी शिक्षण लेवल सगळ्यात छोटी, मग चौथी, तिसरी, दुसरी आणि पहिली या सगळ्याला त्यांनी कॅन डू असे लॉजिक लावले. कॅन डू म्हणजे काय, तर ही लेवल झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता. तर सगळ्यात जी बेसिक आहे ती तुम्ही केल्यानंतर तुम्ही जपानमध्ये डे टू डे लाईफमधल्या छोट्या छोट्या गोष्टी करू शकता. तुम्ही वस्तू विकत घेऊ शकता, तुम्ही हरवला तर पत्ता विचारू शकता. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता आणि अकॉर्डिंगली त्याचा अवघडपणा वाढत जातो आणि लेवलवरही आपल्याकडे आपण MA सदृश म्हणू शकतो की त्या लेवलचं डिफिकल्ट लेवल त्याची असते आणि खूप अवघड अशी परीक्षा असते. पहिली लेवल जी असते ती. तर अशा 5 लेवलमध्ये या परीक्षा होतात, जगभर होतात. मी जसं सांगितलं की एज इज नो बार, कुणीही उठावं आणि शिकावं, पण मी म्हटलं तसं की कष्ट करण्याची तयारी मात्र खूप पाहिजे. कारण जपानी ही सोपी भाषा नाही. मी नेहमीच म्हणते की शिवदृश्य आहे जपानी, म्हणजे शिकणं आणि शिकवणं दोन्ही. कारण एवढ्या कांजी, त्याचा एवढा असलेला पसारा आणि हे सगळं करणं. तर फक्त एक लक्षात घ्या की ती भाषा किती स्वयंपूर्ण असेल. तर आपल्याकडे तुम्ही बघितलं की आपली मुलं जेव्हा इंजिनिअरिंग करतात किंवा रिसर्च करतात भाषेत सुद्धा, तर त्यांना इंग्रजीच्या कुबड्या घ्यायला लागतात, कारण किंवा पुढचं सगळं शिक्षण इंग्लिशमधून असतं. मग माझी जेव्हा खेड्यापाड्यातली मराठी मुलं हे सगळं शिकतात तेव्हा त्यांना असं त्याच इंग्लिशचा सुद्धा फोबिया येत असेल. पण जपानमध्ये असं होत नाही. जपानी लोक रिसर्च सुद्धा जॅपनीजमधूनच करतात. म्हणजे त्यांचे कुठलेही रिसर्चचे पेपर तुम्ही पाहिले, त्यांचं टेक्नॉलॉजीचं कुठलाही सायंटिस्ट जपानी घेतात तर त्याचा पूर्ण रिसर्चच्या जपानीत लिहिलेला असतो. त्यांच्याकडे सगळ्याला शब्द असतात, त्यांच्याकडे सगळ्याला त्यांच्या आयडिओलॉजीज किंवा आयडियाज असतात त्याच्या मागच्या. त्यामुळे ही भाषा किती स्वयंपूर्ण असेल असा तुम्ही विचार करा. आणि ते एकमेव कारण आहे की त्यांना इतर भाषेवर अवलंबून राहावंसं कधी वाटलंच नाही, कारण त्यांच्या भाषेत सगळं शक्य आहे. आपल्याला जेव्हा वेळ येते टेक्नॉलॉजी शिकायची तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे नाही, माझ्या मराठीचं लिमिटेशन आहे, याच्यामध्ये मी हे शब्द नाही बसवू शकत. तसं जॅपनीजमध्ये होत नाही. त्यांनी त्यांच्या सगळ्या शब्दांना त्यांचे कांजी आणि ह्याच्यात पर्याय काढलेले, शोधलेले. त्यामुळे त्यांना कोणाच्या भाषेची इतके दिवस गरजच नाही आली. त्यामुळे काय झालं तर आत्तापर्यंत जपानमध्ये इंग्लिश बोलणारे सुद्धा अगदी तुरळक होते. म्हणून खरं तर जपानी शिकायला पाहिजे होतं, कारण की ज्या काही जपानी कंपन्या भारतात येतात किंवा इथून जी लोकं जातात त्यांना जपानी येणं हा अत्यावश्यक होतं, कारण त्या लोकांना इंग्लिशचा फोबियाच होता. म्हणजे माझाच अनुभव सांगते की मी टोकियो स्टेशनवर एकदा तिकिटाच्या इथून माझी काहीतरी गडबड झाली, मला कळेल ना की ते स्वाईप झालं का नाही आणि मी अडकले अगदी पहिल्या काही दिवसात. तर मला त्या स्टेशनवरच्या स्टेशन मास्टरला विचारायचं होतं की काय गडबड आहे, मी काय करू आता. पण मी येते म्हटल्यावरच तो पळत सुटला. तो म्हटला ही बाई म्हणजे आता इंग्लिशमध्ये बोलणार, इतका त्यांना तो फोबिया असून मी त्याला हात मारून सांगितलं की मला जपानी येतं, मी कशी बोलू शकते, फक्त मला इथं बाहेर का आली, मी काय करू. तर इतके ते जपानी इंग्लिशला घाबरतात. जपानी ट्रेन्समध्ये वगैरे तुम्हाला इंग्लिश पझल्स, आपली क्रॉसवर्ड्स आणि हे असतात ते लावलेले दिसतात. याचा अर्थ ते इंग्लिश शिकण्यासाठी ते पण धडपडत आहेत. पण आत्तापर्यंतचा हाच ट्रेंड आहे की त्या लोकांना फोबिया इंग्लिशचा खूप आहे. आणि हीच एक गोष्ट आहे की जी आपण तिथे आपली मुलं सोडू शकतो, कारण की आपल्याकडे आता इंग्लिश सरकारी शाळांमध्ये सुद्धा पहिलीपासून आहे आणि आपली मुलं खरोखरच चांगलं इंग्लिश बोलतात, ग्रॅमॅटिकली करेक्ट इंग्लिश बोलतात. कारण की आपल्याला अमेरिकन किंवा अशा लोकांसारखं भेग इंग्लिश आपली मुलं बोलत नाही. जर बोलली तर व्यवस्थितच बोलतात आणि त्यांना जपानी पण येत असते.
म्हणून खरं तर आपण जपानी शिकावं असं मला वाटतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो झाला काही वर्षांपूर्वी, त्याच्यामुळे तेव्हाच 350 कंपन्या जपानमध्ये करार झालेले आहेत त्यांच्याबरोबर. त्या पलीकडे अजून एका त्या तर वेगळ्याच आहेत आणि या सगळ्यांना मनुष्यबळ अत्यंत आवश्यक आहे. कारण की खरं सांगायचं तर त्यांच्याकडे स्वतःचं मनुष्यबळच नाही आहे. हां, असं म्हणतात की 2050पर्यंत जपानची लोकसंख्या वाढीचा रेट 0पर्यंत येऊ शकतो. कारण की तिथे मुलं होण्याचं प्रमाणच कमी आहे, कारण लग्नसंस्था इतकी हल्ली आहे काही प्रमाणात आणि मुलं नको. त्यामुळे ते बघता आपल्याकडे तर विन विन सिच्युएशन आहे. आपलं पॉप्युलेशन इतकं प्रचंड आहे की आपल्याला जर मुलं खरंच जपानी शिकली तर पटापट त्यांना जॅपनीजमध्ये जॉब नक्कीच लागू शकतात. भारतात आलेल्या कंपन्यांना तर लागतीलच, पण जपानमध्ये ऑनसाईट काम करणारी पण आपली खूप विद्यार्थी आहेत आणि ते सगळे तिथे सुखात आहेत. त्याचं सगळ्यात पहिलं कारण हे आहे की जपानी कल्चर जे आहे, संस्कृती जी आहे ती भारताशी खूप मेळ खाणारी आहे. म्हणजे त्यांना त्यांची परंपरा आहे, त्यांना त्यांचं एक सणवार आहे. अमेरिकन लोक जशी पॉपकॉर्नसारखे त्यांचं आपण म्हणूया थोडंसं कल्चर आहे, त्यांना रूट्स नाही आहेत काही, तसं जपानी माणसाचं नाही आहे. त्यांना त्यांचे सणवार आहे, त्यांना त्यांची काही बेसिक म्हणजे आपल्याकडे जसं गणेश चतुर्थीला उकडीचा मोदक होतो तसं त्यांच्याकडे पण जानेवारीच्या पहिल्या दिवशी तांदूळाच्या ह्याच्यामध्ये सारण भरलेली करंजीसारखं हे करतातच. म्हणजे इट इज अगदी मस्ट आहे. म्हणजे आपल्याकडची पाहिजे अशी टेन्शन घेते नाही तर गौरी गणपतीत मला सुट्ट्या लागतील, तसं त्यांच्याकडे पण सणवार आणि हे इतके महत्त्वाचे असतात की ते लोक ते अजूनही करतात. दुसरी गोष्ट अशी आहे की शांतताप्रिय देश आहे आपल्या दृष्टीने, आपल्या सगळ्यांना माहिती की कसं तिथे त्यांचे इंटरनल काही दंगे किंवा हे झाल्याचं आपल्याला कधी ऐकलंच नाही. त्यामुळे आपल्याला राहण्याच्या दृष्टीने सर्वात छान. तिसरी गोष्ट ही आहे की बुद्धिझम फॉलो करणारे खूप आहेत आणि तो भारतातून गेल्यामुळे त्यांना भारतीयांविषयी ती एक थोडीशी आदराची आणि प्रेमाची हे जी अदरवाईज आपल्याला खूपशा ठिकाणी आपल्याला एक काय म्हणून आपण एक सेकंडरी हे वाटते दिल्यासारखं, वागणूक दिल्यासारखं जे वाटतं तसं जपानमध्ये होत नाही सहसा. आपल्याला ते लोक भारतीय म्हणून आपला खूप आदर करतात आणि भारतीयांच्या काम करण्याच्या क्षमतेवर त्यांना विश्वास पण असतो. त्यामुळे तो एक चांगला सुखद अनुभव असतो आपल्यासाठी सुद्धा गेल्यानंतर. मग माझ्या मतानुसार मुलांनी जर जपानी शिकायचं असेल तर जपानी शिकण्याबरोबर पण अजून काही गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. पहिली गोष्ट ही आहे की इंग्लिश चांगलं असलं तरी आपलं उत्तम नसतं. जर आपल्याला छान नोकरी, चांगली नोकरी हवी असेल तर आपण इंग्रजीचा सराव करायला पाहिजे. म्हणजे जी मुलं मराठी माध्यमातून येतात एस्पेशली त्यांनी इंग्लिश पेपर वाचणं किंवा BBC वरच्या बातम्या ऐकणं, या सगळ्या गोष्टी जगातून जायच्या आधीची तयारी म्हणून, शिकायच्या आधीची तयारी म्हणून आपण ती सुरू केल्या पाहिजे. दुसरं काय तर काम करण्याची आपली तयारी 100% असली पाहिजे, श्रम करण्याची तयारी असली पाहिजे. कारण जपानी माणसं अतिशय कामसू परफेक्ट आहेत. मी एक छोटी गंमत म्हणून सांगते की त्यांच्याकडे रेल्वेच्या ह्याच्यात सुद्धा हरवलेल्या वस्तूंचं एक सेक्शन असतं, लॉस्ट अँड फाउंड. आपल्याकडे तर तसं होणारच नाही कारण हरवलेली वस्तू सापडतच नाही. पण तिथे असं होत नाही, तिथे तुमची हरवलेली छत्री सुद्धा त्या पुढच्या स्टेशनला लॉस्ट अँड फाउंड स्टेशनला मिळू शकते. तर तिथे काम करणारी माणसं इतकी सिन्सिअर असतात की त्या ज्या वस्तू येतात ते एंड ऑफ द डे ते लोक त्या वस्तू बघतात. त्यात जर ऑफिसर डबेवर असेल तर ते धुवून ठेवले जातात, कारण तिथे किती दिवसांनी ती माणसं येतील. लहान मुलांची सॉफ्ट टॉईज किंवा फर टॉईज असेल तर ती रात्री पण ते सेवा देतात, कारण मुलं रात्री रडतात, त्यांना त्या टॉईजची सवय असते. सो इतका मायन्यूट लेवलला जाऊन विचार करणारा जपानी माणूस असतो. त्यामुळे आपल्या मुलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की भारतीयांना बल्कमध्ये काम करायची सवय असते. हां, म्हणजे आपण मोठा कार्यक्रम करवतो आणि त्याचं मोठं प्लॅनिंग करतो. जपानी माणूस बरोबर उलटं करतो. जपानी माणूस मोठा कार्यक्रम डोक्यात ठेवतो पण छोट्या लेवलपासून सुरुवात करतो की बेसिक मला काय लागेल छोटी गोष्ट. सो ते वर्क ऑन मायक्रो लेवल, ते अतिशय सूक्ष्म गोष्टींचा आधी विचार करतात आणि तिथून मोठे होतात. त्यामुळे त्यांच्या कामामध्ये तुम्हाला चूक झालेली फारशी दिसत नाही. झाली तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ते लगेच घेतील आणि ती चूक दुरुस्त करायचा प्रयत्न करतील. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपल्याकडनं जी मुलं जाणार आहेत त्यांनी कष्टाची तयारी ठेवली पाहिजे. त्यांनी इंग्लिश आपलं जास्तीत जास्त चांगलं केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण जसं म्हणतो की तिथल्या कल्चरला अडॅप्ट खूप करायला लागतं का तर नाही, अगदीची तळची वापरवडी पण टोकियोमध्ये सहज मिळते. त्यामुळे फार काही नॉस्टॅल्जिक व्हायची वेळ येत नाही, उलट आपल्याला छान वाटतं तिथे. पण तरीसुद्धा आपल्याला त्या काही ॲडजस्टमेंट, फूड हॅबिट्स आपण ज्याला म्हणतो की व्हेजिटेरियन हा कॉन्सेप्ट जपानमध्ये नाही आहे, तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा आपण थोडासा शिकताना विचार करावा असं मला वाटतं. तर जपानला जाणं आता तरी माझ्या दृष्टीने सोपं आहे, कारण की मी म्हणलं तसं की त्यांच्याकडे माणसंच नाही काम करायला आणि भारतीय मुलं खरंच तरुण पिढीवर माझा विश्वास आहे की ती ना खूप डायनामिक आणि छान आहेत, की त्यांना शिक्षण पण असतं. कारण आपल्या पिढीकडे माझ्या बाबतीत तरी म्हणून की
आईवडिलांना असं मी तेव्हा म्हणलं असतं की मला खूप काही आउट ऑफ द वे करायचं तर त्यांनी तरी त्या काळी मी ग्राफिक्स ॲनिमेशन केलं, पण तरी त्यांनी विचार केला असता. आता आपण उलटं म्हणतो की नाही बाबा हे पण कर, हे पण कर, हे पण कर, हां म्हणजे मी काय तर आम्ही बघू काय करायचं ते पैशांचं, तू जा तू शिक. तर त्यामुळे त्यांची शिक्षणं पण चांगली. तर ही जर जपानी मुलं म्हणजे जपानी भाषा आपल्या मुलांनी केली तर त्यांना खरोखरच खूप चांगल्या संधी आहेत जपानमध्ये. जपानमध्ये कशाला इथे भारतामध्ये सुद्धा म्हणजे तर जसं सांगितलं की TCS किंवा या अनेक कंपन्यांची कॉर्पोरेशननी घेतले, पण त्याला खरंच खूप चांगला स्कोप आहे. तर मी सगळ्यांना असं सांगेन की तुम्ही खरंच जपानी नक्की शिका, कुठेही शिका, पण मुलांनी जपानी शिकावं असं मला मनापासून वाटतं. मी तुमचे जपानीत आभार मानते की माझ्यावर एवढ्या वेळेचं बोलणं यासारखे ओळखले आणि माझ्याकडे